ओम नमो आदेश. नमस्कार शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ बनायचं कारण म्हणजे काल आमचे एक पाहुणे राजनगावचे राजनगावचे काल त्यांनी मला फोन केला होता मागच एक 15 एक दिवसापूर्वी आणि म्हणे मला बोर पॉईंट द्या म्हणे. म्हणलं ठीक आहे. तर त्यांच्या वेळेनुसार कालच्याला त्यांना मी काय केलं, दुपारच्या भरी पॉईंट दिला आणि ते म्हणे लगेच आज चतुर्थी म्हणे, गणेश चतुर्थी, तर आज आपल्याला लगेच आजच गाडी लावायची म्हणे. म्हणलं चांगली गोष्ट आहे, आज गाडी लावायची तर लावून टाका म्हणलं. आजचं वार बी सोमवार आहे म्हणलं आणि माशी आपलं हे पण आहे म्हणलं, चतुर्थी पण आहे, लावून टाका म्हणलं. आणि नेमकं आज झालं का संध्याकाळी 8 साडेआठ वाजता ती गाडी लागली आणि गाडी लागल्यानंतर म्हणजे त्यांच्याकडं असं रान एकदम नरम रान आहे. पाणी दाखवलं मी, जवळपास 4 लाईनचा क्रॉस पॉईंट दाखवला होता मी आणि जवळपास तो 44 फूट क्रेशिंग टाका इतकं त्यांना ते कटर, मोठं कटर टाकावं लागलं. आणि तिथून पुढं एक 30 फूट म्हणजे 30-35 फूट म्हणजे जवळपास 70-75 फुटाला त्याला पहिली लाईन कट झाली. आता कट झाली तर ते कसं आहे, 4 लाईनचा क्रॉस होता. माझ्या कसं आहे, मोठ्या लाईनीचा क्रॉसवर मोठ्या लाईनचा क्रॉस काढला तर 2च लाईनीचा क्रॉस निघतो. मी काय करतो, पूर्ण क्षेत्राचं निरीक्षण करून पूर्ण लाईन कुठं जास्त क्रॉस जास्त भेटतो अशा ठिकाणी पॉईंट काढत असतो मी. तर नेमकं आज झालं का 70-75 फुटावरती पाणी लागलं आणि खाली पाणी लागलं तर ते पाणी खाली कटर एवढं स्पीडनं चालायला लागलं का ते पाणी वरच येऊन देईना. म्हणजे धडची खुला होईना आणि धड काहीच नाही, म्हणजे फक्त ते पाणी दाबून टाकलं त्या मशीननं. मग असं करता 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 ते एवढी स्पीडनं गाडी चाललेली त्या ऑपरेटरनी, जवळपास 180 पर्यंत गाडी गेली. आणि पाणी तर 180 पर्यंतच, वर तर शितोडा दिसाना, फक्त ओलसर पाषाणचे ते माती असते का ती पुरी वल्ली होऊन वर यायला लागली, नुसती ओलसर व्हायला लागली. अरे म्हणलं आपण तर पाणी 4 लेअरचा पॉईंट दाखवला आणि पाणी तर आलं नाही वरती. नेमकं मग भानगड काय, त्यांना विचारू आलो, म्हणे बुवा नेमकं तुमच्याकडे एवढं खाली पूर्ण कच्चं रान आहे म्हणून हे वल्लं येऊ राहिलं, सारं वल्लं आहे म्हणून का पाणी लागलं का, तेच लक्ष देईना. त्यानं काय केलं, 180 वरती बोर फेल झाला म्हणून क्रेशिंगने टाकायचा म्हणे, काही नाही, बंद केला. त्यांना म्हणलं कसं आहे बरं का, तुम्ही एवढा खर्च केला म्हणलं, पण मग तुम्ही थोडं एक 10-15 मिनटं गाडी थांबवा म्हणलं, आपण पाहू म्हणलं नेमकं काय कंडिक्शन आहे, पाणी येतं का नाही येतं. गाडी थांबली, आहे ना गाडी बंद केली 10-15 मिनटं म्हणून. पण ते जे ऑपरेटर लोक होते समजा गाडी बोर घेणारे, त्यांना जेवण करत होतं. तर मग ते जेवण करायला बसले, जवळपास अर्धा तास बोर बंद राहिला का तिथं कान देऊन पाहिलं, डायरेक्ट कणगळीपेक्षा जास्त अर्धा-पाऊण इंचीची जवळपास लाईन कट झालेली होती. तर मग तो अर्धा तासात एवढं बरंच पाणी त्याच्यामध्ये जवळपास 70-80 फूट तो बोर जवळपास भरला असेल. आणि नंतर मग अर्धा तासानंतर जेवण झाल्यानंतर गाडी चालू केली. जेव्हा पाणी दाब द्याला एअरचा, असं पाणी बाहेर निघलं येड्यावानी आणि तो बोर बी धुवून निघला. आणि नंतर मग अजूक 180 झाला होता, नंतर थोडाफार चालीला आणि जवळपास 200 पर्यंत गेला आणि मग चांगलं पाणी फेकायला लागलं ते. आता माझा अंदाज, आता कसं आहे उन्हाळा दिवस आहे त्याच्यामुळं जास्त पाणी निघणार नाही याची गॅरंटी होती मला, पण कमीत कमी 1.5-2 इंचापर्यंत पाणी निघालं एवढी मला गॅरंटी होती त्याची. आणि आपण 1.5-2 इंची म्हणलं की लोकांना वाटतं 2पेक्षा बी 2.25 लागायला पाहिजे. एखाद्या टायमाला 1.5-2 म्हणलं तर कमीत कमी ते 1.5-2.25 बी लागू शकतं. पण मग आता कसं आहे, अंदाज दिल्याशिवाय बी लोकांचं मन समाधान होत नाही, कोणी असू दे. मग फेल झाला म्हणून सोडून द्यायला बोर. नंतर मग पाणी आलं आणि जेव्हा धुवून निघला आणि जेव्हा मग पाणी यायला लागल्यानंतर अजून 20 फूट झाल्यानंतर पाणी यायला लागलं, मग झाले खुश बुवा म्हणे, यार तुम्ही असं म्हणले म्हणून ते बरं झालं म्हणे. मग मग नंतर ते 40-45 फूट क्रेशिंग बी टाकला आणि जवळपास 230 पर्यंत 225 पर्यंत तो बोर केला. तेव्हा जशी माझ्या मनाला तशी समाधानी वाटली, आपण पॉईंट दाखवला बुवा, ते फेल झाला नाही. आणि तुम्ही सांगा जरा, त्याने जर ऐकलं नसतं, त्याला धुतलं नसतं किंवा थांबले नसते 15-20 मिनटं, त्यात क्रेशिंग टाकीत नव्हते. क्रेशिंगने टाकले म्हणजे तो ऑटोमॅटिक पाणकळ्या लागल्यानंतर ते खुद बुजून जातो, म्हणजे बोर फेल जातो.
आज आता कसा बी त्याची जर मोटर टाकली तर 1.5-2 इंचीपर्यंत ते मोर चालन मला 100% गॅरंटी. कारण काय आहे, काही पास्त्या एअरमुळं काय होतं, पाणी फाकलं जातं आणि मोठाले जर पास्ते राहिले तर मग पाणी चालू राणीमध्ये गपागप वर येतं. पण ते भवितव्यात बंद पडायचे चान्स असते. सिंगल लाईनवर किंवा 2 लाईनवर पॉईंट दिले ना, ते भवितव्यात लय दिवस चालन म्हणून गॅरंटी वाटत नाही. त्याच्याकरता मी भला बारीक बारीक लाईनी होईना, पण जास्त लाईनचा म्हणजे जास्त लाईनच्या क्रॉसवर पॉईंट द्यायचाच प्रयत्न करतो. पण मग आजची कंडिशन आहे बघा. आता तुम्हाला दाखवतो या व्हिडिओनंतर लगेच कालचं पाणी लागलेलं. कारण जे ज्यावेळेस चांगलं पाणी होतं त्या टायमाला मी उभा मोबाईल पकडला होता आणि थोडं कमी पाणी होतं त्या टायमाला आडवा मोबाईल पकडला होता. तर ते भलं तुम्हाला पाणी लागलेलं दाखवायचं आहे मला फक्त. मी याच्यानंतर दाखवतो. व्हिडिओ कसा वाटला काही नाही तेवढं सांगा. फक्त कसं आहे, लय गडबड करू नका. थोडं डिसिजन घेताना काही टायमाला पाणी थोडं खोलीवर पण राहतं. कसं आहे, लय कमी घेऊन बी बोर फेल झाला म्हणून जाहीर केलं तर ते चुकीची गोष्ट होती कधी कधी. म्हणजे आपण लय मोठा खर्च करतो आणि थोड्या खर्च करताना कधी कधी मागं पाहतो. तर नेमकं पाणी थोड्या खाली राहतं आणि आपण बोर बंद करून टाकतो. आता तुम्ही सांगा, काल पाणी लागलेलं सुद्धा जर बोर फेल झाला म्हणून जर जाहीर केला गेला असता तर किती नुकसान आहे शेतकऱ्याची. बरं तुमची आता ह्या मार्च महिन्यामध्ये आज म्हणजे काल 17 मार्च होती 2025. आता तुम्ही सांगा, ह्या मार्चचे शेवट संपा एवढं शेवटच्या टप्प्यामध्ये जरा पाणी लागत आहे तर काहीतरी तकदिराचीच गोष्टी राहते. पाणी लागणं बी आपण पाणी दाखवायचं काम करतो. शेवट 1% शेतकऱ्याचं नशीब पण राहतं.